ठाणे महानगरपालिका ठाणे, कार्यकारी अभियंता रवींद्र शिंदे सेवानिवृत्त आणि आता खाजगी क्षेत्रामध्ये कन्सल्टंट ॲडवायझर असून महाराष्ट्रातील भारतातील सर्वच प्रकारची कामे सल्लागार म्हणून अधिकृत अशा भारतीय नोंदणीकृत कंपन्यांवर करत आहे. मी या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये 32 वर्ष सेवा करता करता कार्यकारी अभियंतापर्यंत पोचलो. माझं दुर्भिक्ष की मला नगर अभियंतापर्यंत पोचता आलं नाही विविध अन्याय अत्याचारामुळे, तो भाग नाही आहे. परंतु आजची जी काही परिस्थिती आहे ठाण्याच्या वर्तमान स्थितीतील, आधी मागील 18-19 वर्षापूर्वीची 10, 20, 16 वर्षे ही, 3 वर्ष ती चंद्रशेखर साहेबांचा कालखंड पाहता ठाणा असं बहुउद्देशीय शहर रस्ता रुंदीकरण केलं गेलं. हे रस्ता रुंदीकरण करताना फक्त रस्ते रुंद केले, गटर फुटपाथ बनवले, उद्याने केली, झाडे लावली, परंतु अंतर्गत सर्व्हिसेस जे करायला पाहिजेत ते त्या काही चंद्रशेखर साहेबांच्या काही केले गेले नाहीत. अनेक संक्रमण शिबिर बांधले. ठाण्यामधले जे पहिले प्रोजेक्ट आले सरकारी महानगरपालिकाच्या संबंधित, ते रवींद्र शिंदेने पूर्ण केले. त्याच्यावर रवींद्र शिंदेचं लेबल आहे. जे पहिला प्रोजेक्ट ठाणे महानगरपालिकेत जेवढे पहिले प्रोजेक्ट झाले ना, त्याच्यावर रवींद्र शिंदेचं लेबल आहे. कारण रवींद्र शिंदेने त्याच्यावर मेहनत घेतली आहे, उपाययोजना दिल्यात, सेवा सुविधा दिल्यात गोरगरीब कामगारांना, जनतेला. चंद्रशेखर रस्ता रुंदीकरण कार्यकालामध्ये मी पुनर्वसन विभागाची कामं केली, सेवा सुविधा दिल्या, अत्यावश्यक शौचालये दिली, गटारे दिली, नाले बांधले. चंद्रशेखरच्या कार्यकर्ते हेच काम केलं. नंतर 2000 मी संक्रमण शिबिराचं निविदा टेंडर बनवलं. संक्रमण शिबिर जो प्रथम पहिला प्रोजेक्ट पुनर्वसनसाठी धोकादायक इमारतीसाठी, कारण साईराज इमारत पडली होती चंद्रशेखर साहेबांच्या कालावधीमध्ये. 97ला आले चंद्रशेखर साहेब, 1997ला आले आणि मला वाटतं 97-98च्या दरम्यानच, 98-99च्या दरम्यानच साईराज इमारत ती खचली, पडली, नाल्याच्या बाजूस होती. मग अशा प्रकारे धोकादायक इमारतींमधील दुर्दैवावस्था, मग तो वाघेचा विभाग असो, केसरनगर विभाग असो, लोकमान्य प्रभाग समिती असो, घोडबंदर असो, वर्तकनगर असो, उतळसर असो, कोपरी पाचपकडी असो, वाघई असो, कवा खारेगाव शिळे असो, दिवा असो, या सर्व क्षेत्रातील धोकादायक इमारती, यांना धोकादायक इमारती पडल्यानंतर अचानक आपत्ती आल्यानंतर पुनर्वसित कुठल्या तरी गोष्ट पाहिजे म्हणून आपल्याकडे संक्रमण शिबिर योजना राबली. ती रवींद्र शिंदेने पूर्तताच आणली. कार्यकारी अभियंता होते अनिल पाटील. धुरंधर काम केलं. 101 ताप असताना मी स्लॅबवर उभा होतो संक्रमण शिबिराच्या. किती होता ताप? 101 ताप होता. त्या दिवशी मी संक्रमण शिबिराच्या स्लॅब नियोजन केलं. स्लॅब भरायला स्लॅबवर उभा होतो. 101 ताप होता. माझ्या मिसेसला माहीत पडलं, म्हणजे तिला माहीत होतं याला ताप आहे आणि तो वाढणार, आणि पाऊस पडत होता. पावसात स्लॅब भरायचं होतं. पावसात स्लॅब भरला RMCने. अर्धा पाठ काढला, तेवढ्यात मिसेस आली. 12 वाजेपर्यंत साईटवरती मला घेऊन गेली. तोपर्यंत ताप वाढला होता. थेट दवाखान्यात गेलो. गोळ्या औषधं घेतली. दवाखान्यातच रेस्ट केलं. घरी आलो. सायंकाळी 5 वाजता पुन्हा साईटवर गेलो. ताप कमी झाल्यावर, ताप किंचितसा होता. पुन्हा साईटवर गेलो. पुन्हा स्लॅब पूर्ण झाला की नाही ते चढून बघितलं. व्यवस्थित भरला गेला की नाही ते चढून बघितलं आणि नंतर मी घरी आलो. अशा प्रकारचं धुरंधर काम
आवर्षण काळामध्ये आजारी असताना साईटवर उभा राहणारा एकमेव माणूस होता तर रवींद्र शिंदे. तदनंतर मी आलो मलनिस्सारण विभागामध्ये. सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे योजना राबविली, BOT योजना राबवल्या, शौचालयांच्या सार्वजनिक शौचालय बांधली, ड्रेनेज लाईन बांधल्या, वार्षिक निविदा काढून दुरुस्ती मेंटेनन्स अंतर्गत या गोष्टी बघितल्या. परंतु 2006 केंद्र सरकारचं जवाहरलाल नेहरू रोजगार योजना अंतर्गत पुनरुत्थान जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजना आली काँग्रेस सरकारच्या कालावधीमध्ये. त्या अंतर्गत शासनाचा महाराष्ट्र शासन, केंद्र शासन 50-50% निधी, 50% ते केंद्र शासन, 25% महाराष्ट्र शासन, 25% ठाणे महानगरपालिका, अशा प्रकारे निधी विभागून यायचा आणि तो प्रकल्प आम्ही पूर्ण केले. म्हणजे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठाणे महानगरपालिका जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेअंतर्गत पूर्ण विविध विभागाचे मिळून मला वाटतं 10 ते 15 हजार कोटीची कामे, 10 ते 15 हजार कोटीची कामे JN अंतर्गत पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात विविध विभागाने केली. मग तो नाले डिपार्टमेंट असेल, मग तो मलनिस्सारण असेल, मग तो सॅटिस पुलाचा प्रकल्प असेल, विविध इमारती ऑफिस कार्यालय असेल, पाणी खात्याचं कामं असेल, पाण्याच्या टाक्या बांधणे, लाईन टाकणे, जात आपण स्टेम भिवंडीचा जो आपला पाण्याचा प्रकल्प आहे तो बांधला गेला, तो पुनरुत्थान केला. 100 MLD पाईपलाईन त्या काही JNRM अंतर्गत पुनरुत्थान पण टाकली. नाले 550 कोटीचे नाले बनवले धुरंधर अशा RCC पद्धतीने. जेवढे मंजुरी झाली तेवढे नाले बनवले. दिवा गावातील विशेष निधी अंतर्गत, दिवा गावातील JNRM निधी अंतर्गत तो निधी काही मिळाला नाही. दिवा गावातील 50-55 कोटीचा प्रकल्प महानगरपालिकेने टप्प्याटप्प्याने केला, तो रवींद्र शिंदे पूर्ण. त्या कामाच्या वेळेस 10 कोटी रुपये बचत केली. मँग्रोव्ज होते, 23% बिलो निविदा होती, 23% बिलो निविदा असतानाही काम केलं. 40 कोटीवर आली. 40 कोटीचे 10 कोटी बचत केली, म्हणजे 30 कोटीचं काम केलं, 10 कोटी बचत केली. घोडबंदर पट्ट्यामध्ये 20 कोटी बचत केले. कोपरी पाचपकडी वाघाई किशननगरमध्ये 10 कोटी बचत केले. मुंब्रा कावा खारगावमध्ये 15 कोटी बचत केले. म्हणजे नाल्यांची कामं पण केली आणि महसूल बचत ही टेंड निविदेअंतर्गत केली. त्याची नोंद CRमध्ये माझी झालेली आहे. मग असे धुरंधर काम करताना विकास कामंही करायची, त्यातून निविदेतून बचतही करायची, महानगरपालिकेला फायदाही द्यायचा. तांत्रिक गुणतंत्र नियंत्रण विभाग त्यावेळेस आपला गुण नियंत्रण विभाग आणि क्वालिटी कंट्रोल विभाग होता. एस्टिमेशन सेल होतं, त्यावेळी आपलं एस्टिमेशन सेल होतं. गुणनियंत्रण तंत्र विभाग होता. या दोन्ही अंतर्गत प्रकल्प चेक केली जायची आणि आवश्यक तीच कामं काढली जायची. त्यामुळे निधीची बचत व्हायची. म्हणजे करोडो रुपये निधी प्रकल्प कामे करूनही बचत केला. ज्या निविदा ॲटपर किंवा अभाव झाल्या असतील, ज्या निविदा ॲटपर किंवा अभाव झाल्या असतील त्यांना बिलोमध्ये आणणं, अशा प्रकारची कामं रवींद्र शिंदेने केली. महानगरपालिकेच्या पैशाची बचत केली. बांधले नाले आणि आज नाले बांधून 19 वर्ष झाली. त्या नाल्यांची व्यवस्थित निगा देखभाल केली जात नाही, साफसफाई केली जात नाही. घनकचरा विभाग साफसफाई करत नाही, रस्ते सफाई करत नाही, रस्त्याच्या दोन्ही बाजूची गटारं सफा करत नाही. फक्त ते गटारं तोडली जातात, नवीन प्रकल्प बनवले जातात. कशासाठी? निधी बचत करायला शिका ना. जर गटारं साफ केली, घनकचरा विभागाने व्यवस्थित साफ केली, तर कशाला नवीन गटारं बांधायला पाहिजेत?
इनमिन 7-8 वर्ष झालेली गटारं पुन्हा नव्याने तोडताय, नव्याने प्रस्ताव बनवताय. ही फार दुरंदर अवस्था आहे. महानगरपालिकेकडे 5 पैशाचा निधी नाही आहे. आपण विशेष महाराष्ट्र शासन निधी अंतर्गत ही कामं करतोय. आता जे काही प्रकल्पीय मंजूर झालेत, कुठे 200 कोटी मंजूर झालेत, कुठे 100 कोटी मंजूर झालेत, कुठे 50 कोटी मंजूर झालेत, परत कुठे 100 कोटी पाणी खात्यामध्ये अमृत योजना मंजूर झालेत. शहरी भागातील नाले डिपार्टमेंटचा प्रोजेक्ट JNRE अंतर्गत म्हणजे अमृत योजनेअंतर्गत मंजूर झाला. 35 कोटी मंजूर झाले. 35 का 36 कोटी ते केले. म्हणजे जवळजवळ JN अंतर्गत 10,000 कोटी ते 15,000 कोटीची कामं सर्व विभागवाही केली. मग त्या TMT बसेससुद्धा आल्या, फायरच्या गोष्टीसुद्धा आल्या. परंतु आज वर्तमान स्थितीमध्ये जे जे काही केलं, जे जे काही घडवलं त्यास तुडुंब भरलं. पण वर्तमान स्थितीमध्ये त्या काळी जे जे काही केलं, जे जे काही घडवलं, जे जे काही डेव्हलपमेंट्स केल्या ते आता तुडुंब भरल्या. नाही त्याची निगा होत, नाही त्याची देखभाल होत, नाही ते दुरुज होत. फक्त निविदा निघतात, बिले काढली जातात, फक्त निविदा निघतात, बिले काढली जातात, फक्त निविदा निघतात, बिले काढली जातात. मग पूरस्थिती येणार ना ठाण्यामध्ये. आता वंदना सिनेमाचा गेल्या वर्षी तो ST डेपो ते राम मारुती कनेक्शन ब्रिज बनवला, पूल बनवला, पण तरी देखील पाणी का होतं आहे? कारण तो भागच सकल आहे. तो त्या रस्ता नव्याने करायला पाहिजे, वरती उचलायला पाहिजे आणि दोन्ही फुटपाथ गटरची खोली वाढवली पाहिजे, रुंदी वाढवली पाहिजे. ह्या गोष्टी करणार कोण? ते सक्षम अधिकारी नाही आहे. महानगरपालिकेवरती सर्वभूत ज्ञान असणारा, अभ्यास असणारा असा एकमेव अभियंता रवींद्र शिंदे होतो, म्हणून या योजना घडल्या. कोणाला माहीत नाही रवींद्र शिंदे काय अभ्यास करायचा, काय योजना करायचा, काय कामं करायचा. लालासाहेब का पुढे बोलवायचे मला, अवसरमोल खडताळे का पुढे बोलवायचे, सर्व विभागांना माहिती आहे. जसवाल साहेबाला पण कळलं, अरे रवींद्र शिंदेचं कॅलिबर तर जबरदस्त आहे. 45 दिवसात ब्रिज बांधतो, 24 तासात पाईप कलवड बांधतो. चिखलवाडीमध्ये दुर्धर पंपिंग स्टेशन मला केंद्राचा फुटला असताना 35 खोल नाला भर पावसामध्ये 35 दिवसात करणारा माणूस रवींद्र शिंदे आहे. जी घाण रात्रीच कर्मचाऱ्यांच्या घरामध्ये घुसली आणि रातोरात मला फोन आले लालासाहेबांचे नगर अभियंत्याचे, रविंद्र जी तुम कहाँ हो? साहब मैं जस्ट घर पे आया. नहीं तुम तुरंत साईट पे आ जाओ. रात्री 8 वाजताची घटना, पाऊस पडतोय. गेलो साईडवर पाहिलं, रवि जी जरा इंस्पेक्शन करो क्या प्रॉब्लम है, सब ड्रेनेज का पानी घर में घुस गया, घरात घुसलेला आहे, बघ जरा, बघा रवी. कारण त्यांना माहिती होतं रवींद्र शिंदेचा अभ्यास आहे, रवींद्र शिंदेचं ज्ञान आहे. मी गेलो, पाहणी तपासणी केली, तोपर्यंत तात्पुरत्या ड्रेनेज गाड्या लावल्या होत्या पंपिंगच्या साफ करायला, पण काही उपयोग योजना झाला नाही. मी दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो, कॉन्ट्रॅक्टरला घेऊन गेलो, सर्वे केला. पहिला म्हटलं रस्ता फोड, चिखलवाडीचा सर्व्हिस रोड फोडून टाकला. भर पावसामध्ये धो 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 आत्ता जो पडतोय पाऊस तशाच प्रकारे फोडला. जुलैची गोष्ट तर पूर्ण सर्व्हिस रोड फोडून काढला चिखलवाडीचा. पाहतो तो काय 35 फूट खालीमध्ये नालाच ब्रेक झाला होता, पाईप तुकडे 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 झाला होता. त्याच्यामुळे तो चोक झाला होता आणि चोक झाल्यामुळे घरामध्ये रात्री पाणी घुसलं पंपिंगचं, ड्रेनेजचं. जर लोकांच्या नाकात तोंडात गेलं असतं तर लोक मेली असती ना, दगावली असती. तर हा प्रसंग रवींद्र शिंदेने हटवला ना. भर पावसामध्ये 45 दिवसात निविदा नसताना कोणत्याही प्रकारची, माझे कॉन्ट्रॅक्टर राठोड त्याची मी प्रशंसा करेन, अनाडी आहे, अभ्यास काही नाही, पण अनुभव एवढा दांडगा आहे की त्याने मी सांगितलं तसं 2-2 पोकलेन मशीन लावल्या, रस्ता फोडला, खोदला, संपूर्ण मटेरियल काढलं. भर पावसामध्ये व्यवस्थित लावलं, म्हटलं व्यवस्थित लाव, दगडी रचला तर काय केलं. M60 कॉन्क्रीट वापर म्हटलं, 24 तासात सेट झालं पाहिजे पावसामध्ये सुद्धा. M60 कॉन्क्रीट वाटून तो कलवट, अंडरग्राऊंड कलवट 45 दिवसात बांधला आणि इलेव्हेटेड चेंबर बांधला. तो अजूनही स्थित चिखलवाडीच्या सर्व्हिस रोडच्या जंक्शन्सवर आहे. अनेक नोटिसा आल्या,
हायवे रोड अथॉरिटीकडून मला नोटीस आल्या आयुक्तांकडून, अरे उद्या हायवे रोड खचला तर किती नुकसान होईल. इथे VIP लोक जातात. काय पत्र पाठवलं होतं, या रस्त्यावरून VIP लोक जातात, मुख्यमंत्री जातात, उपमुख्यमंत्री जातात, अमुक मंत्री जातात, तमुक मंत्री जातात. मग त्या पत्रावर मी काय उत्तर पाठवले असेल. त्या रोड ऑथॉरिटीचा जो मुख्य अभियंता होता त्याला मी पत्र पाठवलं, त्यांचं पत्र आलं, त्या पत्रावर मी पत्र पाठवलं, महोदय मुख्य अभियंता तुमचं म्हणणं बरोबर आहे, भर रस्ता पावसामध्ये मी खोदला, हायवे रोड खचण्याची भीती आहे, ते बरोबर आहे, VIP लोक जातात तेही मला मान्य आहे. परंतु आज जर 20-25 लोकांचा जीव गेला असता ड्रेनेजच्या पाण्यामध्ये, त्याला जबाबदार मुख्य अभियंता रोड डिपार्टमेंट असते का. रस्ता खचला तो रस्ता बनवता येईल, रस्ता खचला तो रस्ता बनवता येईल, पण 25 लोकांचे जीव गेले ते परत आणता येणार नाही असं मी उत्तर खरमरीत दिलं. तो मुख्य अभियंता घाबरला, पुन्हा त्या रस्त्यावर फिरकायला आला नाही. मी काम 45 दिवसात पूर्ण केले, असं रवींद्र शिंदेचं काम आहे. DMart, मानपाडा DMart, बंगले आतमध्ये पार वारली पाड्याकडे नाला येतो, तो नाला होता निमुळता, त्याला केला मी 6 मीटरचा खोदला, 6 मीटरचा 6 मीटरचा नाला खोदला, मशिनरी टाकली, फॉरेस्ट डिपार्टमेंटची गाडी आली, माझ्या अभियंत्यांनी, जे कंपनीचे अभियंते होते, माझा कॉन्ट्रॅक्टर होता, त्या कॉन्ट्रॅक्टर मी काम चालू केलं, आठवडा झाला, स्टील बांधलं, काम चालू केलं, आठवडा झाला, खोदकाम पूर्ण झालं, तोपर्यंत फॉरेस्टवाले आले नाहीत. बघा फॉरेस्टवाल्यांची गंमत, तोपर्यंत फॉरेस्ट अधिकारी फिरकले नाहीत बिलकुल. जसं स्टील बांधलं, जसं PCC केली, जसं स्टील बांधलं, एक एक पर्दी भरली, स्टील उभं, आणि अचानक फॉरेस्टचे अधिकारी आले, उभी असलेली मशिनरी सील केली, बरेच काही काही नाटके केली. माझा कॉन्ट्रॅक्टर साईडवर गेलं, साहेब 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 साहेब, फॉरेस्ट अधिकारी आले, मशिनरी सील केली. हो का. तो आला, म्हटला हेड मुख्यालयात ये. आला मुख्यालयात चल मला घेऊन चल. गेलो साईटवर गेलो, फॉरेस्ट अधिकाऱ्यांशी उभा राहिलो. बोला. साहेबांना बोललो, विचार का नाले बंद केले, नाल्याचं काम का बंद केलं. नाही फॉरेस्ट विभागाची जागा आहे. मान्य आहे फॉरेस्ट विभागाची जागा आहे, पण नाल्याचं पाणी कोणाच्या विभागात येतं, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात येतं ना पाणी. मग येतं साहेब फॉरेस्ट विभागाचं. मग ते तुम्ही डोंगरावरती अडवा, फॉरेस्ट विभागात अडवा, आणि तुमच्या गाड्या महानगरपालिकेच्या रस्त्यावर चालतात ना, हो महानगरपालिकेच्या, ते बंद करा, फिरकायचं नाही. जर आम्हाला काम करायची ऑथॉरिटी नाही तर तुम्हाला आमच्या विभागात फिरायची ऑथॉरिटी नाही, हे मी सांगतोय. आयुक्ताची गरज नाही, हे मी सांगतोय. फिरायचं नाही, फिरल्या तर गाड्या फोडून टाकेन, अशा भाषेत उत्तर दिलं. आणि प्रथमतः तुमच्या फॉरेस्ट डायरेक्टरचं लेटर कुठं आहे, काम बंद करायला आले, मशीन सील केले, डायरेक्टरचं लेटर आहे का, दाखवा ना आम्हाला. राईट्स आहेत, मला माहीत नाही राईट भेट, पहिला लेटर घेऊन या, मग काम बंद करा. नाही तर मी आत्ता तुमच्यावर गुन्हा दर्ज करतो, सरकारी कामाच्या हस्तक्षेप म्हणून तुम्हाला अटक करू शकतो. आणि माझ्याकडे खंडणी मागितली 50,000 रुपये, ते पण सांगतो. घाबरले, सील काढलं, काम चालू झालं. अशा प्रकारे रवींद्र शिंदेने डोक्याने काम केले. चिखलवाडी सांगितला, DMart सांगितला. आता कळवा खारेगाव टोल नाक्याचं 1 माळ्यापर्यंत पाणी भरायचं, एक माळ्यापर्यंत पाणी भरायचं. रवींद्र शिंदे उभा राहिला. कोविड कालावधीमध्ये जितेंद्र आव्हाड साहेब गृहनिर्माण मंत्री होते, विजय सिंगलना घेऊन आले, नाले डिपार्टमेंटचा अधिकारी, मुख्य कार्यकारी अभियंता मी होतो, उपनगर अभियंता मुंबईकर होते. आलो, साहेबांनी सांगितले असं पाणी ताबडतोब निघालं पाहिजे. मी संपूर्ण सर्वेक्षण केला, नकाशे काढले, सर्वेक्षण केला. MMRDAच्या मुख्य अभियंत्यांना फोन केला की मला रस्त्याची परवानगी द्या. ते गोसावी साहेब होते मुंब्र्याचे, त्यांनी रस्त्याची परवानगी घेतली. दुसऱ्या दिवशी गेलो,
जिममध्ये शॉर्टवरच गेलो, सफेद जहाज गाडी घेऊन गेलो, मशिनरी लावली, नारळ फोडला, मशिनरी लावली, खोदकाम चालू केलं, हायवे ब्रेक करून टाकला, 24 तासात पाईप कलवट बनवून टाकला आणि पूर्ण नाला 15 दिवसात खोदून पारशिकपर्यंत जोडला. आजही तिथे आता पूरस्थिती पाणीस्थिती होत नाही. निळकंठ हाईट उपवन 45 दिवसात नाला कडवर ब्रिज बांधला. जसवालने माझं कौतुक केलं. का 45 दिवसात बांधला? कारण 5 जानेवारीला संस्कृती फेस्टिवल होता आणि मला ते काम डिसेंबर म्हणजे नोव्हेंबर 15 दिवस आणि डिसेंबर पूर्ण 15 आणि पूर्ण 45 दिवसात ते काम मला उरकायचं होतं. उरकलं. आयुक्त जसवाल आणि विधानसभा आमदार प्रताप सरनाईकने माझा चांदीचं तबक देऊन गौरव केलं. 2 चांदीची तबक गौरव पुरस्कारमधून मिळाले. अनिल पाटील साहेब नगर अभियंत्यांनी सत्कार केला, आयुक्तांनी सत्कार केला, सगळ्यांनी सत्कार केला. अशा प्रकारचं काम करताना ज्या माणसाला चांदीचे तबक मिळाले त्या माणसाला तुम्ही कोविडमध्ये सस्पेंड करता. आधी मला दुखतंय, रडायला येते. स्वतःच्या जीवाची तमाल बाळगल्याने आजारी असताना साईटवर उभा, कोविडमध्येही साईटवर कोण नव्हतं. अतिक्रमण तोडायला एकेकाने 10 इमारती मी ॲट ए टाईम तोडल्यात, तेव्हाही सस्पेंड, आताही सस्पेंड. म्हणजे जो प्रामाणिक काम करतो, ज्या त्या व्यथा जीवाला लागतात, तो सस्पेंड होतो आणि प्रमोशनमध्ये मागे बिंदूनामामुळे घोटाघोट प्रमोशनमध्ये डावलं जाते. 3 प्रमोशन डावायला जातो. असं धुरंधर नुकसान घेतलेला माणूस आहे. एक सफाई कामगाराचा मुलगा माझ्या आईबाबांना अभिमान वाटला असं ना, माझा मुलगा नगराभियंता झाला, नगराभियंतापर्यंत पोहोचला. ही व्यथा आहे, आता आहे. म्हणून सांगतो, आज फक्त भ्रष्टाचाराची दुनिया आहे. कामे करायची नाहीत, खोटी बिलं काढायची. आज फक्त भ्रष्टाचाराची दुनिया आहे. कामे करायची नाहीत, खोटे बिल काढायचे. असंच घनकचरा विभागाची अवस्था आहे. म्हणून पूरस्थिती होते. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र.